नमस्कार. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा म्हणून ज्या मतदारसंघाकडे पाहिलं जातं ज्याची राजकीय वर्तुळात अगदी खुमासदार चर्चा सुरू आहे, त्या तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाबद्दल आपण आता बोलणार आहोत. या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी अर्थात महायुतीकडून संदीप गावडे तर भाजपमधून बंडखोरी केलेले अमेय पै आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे रुपेश राऊळ रिंगणात आहेत. या ठिकाणी तिरंगी लढत ही होणं स्वाभाविकच आहे, कारण या ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता ज्यावेळी निवडणुका घोषित झाल्या त्याच वेळी होती. जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पार्टी पक्षासाठी हा मतदारसंघ सोडण्यात आला होता. त्यावेळी या मतदारसंघातून तब्बल 14 जण इच्छुक असल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र रवींद्र चव्हाण जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचे अतिशय विश्वासू मानले जाणारे आणि मागच्या टर्ममध्ये ज्यांनी पंचायत समिती निवडणूक चौकुळ पंचायत समितीमधून लढवली होती, ते या ठिकाणी चौकुळ आंबोली पंचायत समितीमधून जे निवडून आलेले होते ते संदीप गावडे या ठिकाणी महायुतीकडून यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे स्थानिकात नाराजी होती. पहिले निवडणूक फॉर्म उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ही नाराजी हा असंतोष आणखी वाढत गेला. त्यातच प्रमोद गावडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी डोळ्यातून गाळलेले अश्रू, त्यामुळे या मतदारसंघामध्ये असंतोषाची लाट असल्याचं एकंदर परिस्थितीवरून लक्षात आलं. त्यांच्यासमोर स्थानिक उमेदवार असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे रुपेश राऊळ जे याच मतदारसंघातून मागच्या टर्ममध्ये पंचायत समितीवर निवडून गेले होते, त्यांनी शड्डू ठोकलाय. या मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेची सुमारे 2500च्या आसपास मतं आहेत हे नाकारून चालणार नाहीये. त्यातच भरीसभर म्हणून भारतीय जनता पार्टी चे उमेदवार असलेले म्हणजे अर्थात महायुतीचे उमेदवार असलेले संदीप गावडे यांनी थोड्याफार प्रमाणात स्थानिक लोकांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवलंय. खास करून तळवडे असेल, निरवडेतील काही प्रमाणात असेल, मळगाव असेल, नेमळे असेल, या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात आपल्याला सहभागी झालेले दिसलेत. एकंदर कालच्या दिवसामध्ये संदीप गावडे यांनी काढलेली प्रचार रॅली हे त्याचं द्योतक म्हणावं लागेल. त्या प्रचार रॅलीमध्ये स्थानिक युवकांचा असणारा सहभाग पंकज पेडणेकर, त्याचबरोबर शिंदे शिवसेनेचे सूरज परब, जिल्हा बँकेचे संचालक शिंदे सेनेचे विद्याधर परब यांच्या माध्यमातून त्यांचा प्रचारावर भर या ठिकाणी आपल्याला दिसतोय. त्यामुळे स्थानिकांची मते आपल्याकडे वळवण्यात मी म्हणेन बऱ्यापैकी यश हे संदीप गावडे यांना आलेलं दिसतंय. मात्र मतदारांच्या मनामध्ये काय चालू आहे, मतदार कुणाला मत घालतील, स्थानिकाचा मुद्दा या ठिकाणी गौण ठरेल का, विकासाचा मुद्दा ऐरणीवर येईल का, यावरही बरीच चर्चा, बरीच समीकरणे अवलंबून आहेत. दुसऱ्या बाजूचा विचार केला तर या ठिकाणी बंडखोरी केलेले अमेय पै हे भाजपचे कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांच्या मतांचा फटका या ठिकाणी कोणाला बसेल हेही सांगणं थोडंसं कठीण बनतंय. कारण अमेय पै हे भाजपचे असल्याने, भाजपची आणि स्थानिक उमेदवार असल्याने त्यांना भाजपची काही प्रमाणात मते पडतील, मात्र त्याचा फटका किती प्रमाणात बसेल हे आत्ताच सांगणं कठीण बनेल. दुसऱ्या बाजूचा विचार केला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उमेदवार असलेले रुपेश राऊळ हे नेमळे गावचे रहिवासी आहेत. त्यामुळे नेमळे गावामध्ये त्यांना भरपूर असा पाठिंबा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मळगाव, तळवडे या ठिकाणी आणि त्याचबरोबर निरवडे गाव, हे 3 तर मोठी गावं आहेत. त्याचबरोबर नेमळे आहे, या गावामध्येही रुपेश राऊळ यांना मानणारा वर्ग या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर ज्यांनी उमेदवारी दाखल करून उमेदवारी अर्ज मागे घेतले ते प्रमोद गावडे हे ह्या प्रचारापासून अलिप्त राहिले. त्यामुळे त्याचा फटका बसेल का हेही या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. तूर्तास तरी या मतदारसंघाचा विचार केल्यास
ज्या रवींद्र चव्हाणांचे विश्वासू म्हणून संदीप गावडे यांच्याकडे पाहिलं जातं, त्यावेळी संदीप गावडे यांनी विरोधकावर टीका करताना म्हटलं की हा फक्त फेक नेरेटिव्ह आहे, हा स्थानिक तो बाहेरचा, कारण हा मुद्दा निवडणुकीमध्ये गौण ठरतोय. तुमच्याकडे विकासाचं व्हिजन असणारं नेतृत्व हवं असेल, तुमच्या या विकासाकडे घेऊन जाणारा हा जिल्हा परिषद मतदारसंघ जर बनवायचा असेल तर आपल्याला निवडून देणं या ठिकाणी या मतदारांचं कर्तव्य होईल, असंही आवाहन त्यांनी केलं होतं. तर दुसऱ्या बाजूने रुपेश राऊळ यांनी म्हटलं होतं की प्रमोद गावडे यांच्या अश्रूंची फुले होतील आणि त्यांच्या विरोधात असलेल्या नाराजीचा फटका आपल्याला बसेल. मात्र जशा पद्धतीचं दोन्ही बाजूने शक्ती प्रदर्शन केलं गेलं, दोन्ही बाजूने या ठिकाणी जशा पद्धतीने प्रचाराचा धुरा उठवला गेला, जशा पद्धतीने तेवढे मतदारसंघ या ठिकाणी तापला गेला, एकंदर उद्याच्या मतदानानंतर स्पष्ट होईल की या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अर्थात महायुतीचे उमेदवार निवडून येतील की या ठिकाणी रुपेश राऊळ यांना हा मतदारसंघ या ठिकाणी साथ देईल, या ठिकाणी कमळ फुलेल की रुपेश राऊळ यांची मशाल पेटेल, हे येणारे वेळच सांगेल. मात्र तुर्तास तरी चर्चा या ठिकाणी की काही गावामध्ये संदीप गावडे यांचं पारडं जड आहे, काही गावामध्ये रुपेश राऊळ यांचं पारडं जड आहे. मात्र आजची ही शेवटची रात्र म्हणजे ज्याला निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशीची रात्र ही वैऱ्याची रात्र असं संबोधलं जातं, म्हणजे राजकीय भाषामध्ये ती रात्र महत्त्वाची ठरणार आहे. आणि या रात्रीमध्ये ज्या गुप्त बैठका, मतांची गोळाबेरीज, मतांची समीकरणं जी मांडली जातात, जी गोळाबेरीज केली जाते, त्याच्यावरती जय पराजय हा या ठिकाणी ठरत असतो. त्यामुळे येणाऱ्या 9 तारीखला या मतदारसंघात नक्की काय घडलंय आणि मतदारांनी आपला कौल कुणाला दिलाय हे येणाऱ्या 9 तारीखच्या निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र आजपासून उद्या संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान करताना चाणाक्षपणे मतदान करतील, सुज्ञपणे मतदार करतील असा राजकीय समीक्षकांचा होरा आहे. मात्र तुर्तास जर बघितलं गेलं तर दोन्ही उमेदवारांना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उमेदवार रुपेश राऊळ आणि महायुतीचे उमेदवार संदीप गावडे यांनाही दोघांनाही समान संधी या मतदारसंघातून निवडून येण्याची. जर या मतदारसंघातून यापूर्वी पाताडे मॅडम यांना उमेदवारी दिली होती, कारण त्या प्रवर्गातील उमेदवार या तेवढे या ठिकाणी नसल्यामुळे त्या ठिकाणी ती दिली होती, त्याला बरीच वर्ष झाली. आणि आता या ठिकाणी पुन्हा एकदा संदीप गावडे या ठिकाणी मैदानात उतरलेत. ते संदीप गावडेंचं जर बोलायचं झालं त्यांच्याकडे असणारं विकासाचं विजन हा मुद्दा त्यांचा महत्त्वाचा ठरला गेला. युवकांशी त्यांनी केलेलं संभाषण, युवकांसाठी त्यांनी राबवलेले उपक्रम हे त्यांच्यासाठी ही जमेची बाजू या मतदारसंघात आहेत. एकूणच अमेपय जे या ठिकाणी अपक्ष म्हणून रिंगणात आहेत त्यांची मते या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरणार एवढं मात्र नक्की.